नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? तुम्ही पाहताय ज्ञान राधा क्रिएशन यूट्यूब चॅनल. सध्या आपला भाग चाललाय भविष्य दर्शन. त्यात आपण बघणार आहोत आज शनीची स्थानागत फले. हे कुठल्या स्थानावर काय, खूप दिवस आपला हा विषय चाललेला आहे. यातली वेगवेगळ्या हे गोष्टी तुम्हाला मी सांगतोय एवढ्याच करता की तुम्ही दुसरीकडे कुठं जाऊन फसू नये. तुम्ही तुमचं बघायला जर सुरुवात केली ना तर तुम्हाला तुमचा आडाखा आणि अंदाज 75% निश्चित येऊ शकतो. विशेषतः जी लोक उगाच काही ना काहीतरी विधी करून लाखो रुपये उडवतात ना, त्या लोकांच्या विरोधात आहे मी. विरोधात आहे म्हणजे मला मानसिकरित्या किंवा मला स्वतःला पटत नाही. मी जेवढं वाचन केलं, जेवढा अभ्यास केला, तेवढ्या अभ्यासात या शास्त्रामध्ये असं कुठेही हे केलेलं नाही की तुम्ही एवढं करा तेवढं करा. किंवा बर, त्यांनी जी जुनी दानं बिनं सांगून ठेवलेली आहेत ना, तो काळ संपलाय आता. त्याच्यात तुम्ही बदल करणं आवश्यक आहे. अरे हेच बघा ना, आता तुम्हाला जर मी सांगितलं की तुम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सवत्स गोन धेनू दान करा. आता सवत्स धेनू दान करायला तुम्हाला दान स्वीकारणारा इथं मिळणार आहे का कोणी? तसंच आहे. त्यामुळं त्या याच्यात बदल खूप होत गेलेले आहेत. ते बदल आपण नव्या पद्धतीनं शिकायला पाहिजेत किंवा ते कोण आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत. आपण जुन्या गोष्टींवर राहून खूप हे करतो. बाय द वे, मी गणेश फुलंब्रीकर, फाउंडर मेंबर ज्ञान राधा क्रिएशन, संस्थापक सदस्य. माझे व्हिडिओज तुम्ही सगळेजण बघता खूप, पण त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरता. माझं विनंती एवढीच आहे की हे सगळं बघितल्यानंतर जर तुम्हाला पटत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ना. आज आपली बराच काळाची ही मैत्री आहे, ही पुढं चालू राहण्याकरता मित्रपरिवार जितका वाढेल तेवढा आपल्याला हवाच आहे ना. बॅक टू स्क्वेअर वन. आपण आपल्या मुद्द्यांकडे येऊ. तर शनी हा असा ग्रह आहे की ज्याला लोक भरपूर घाबरतात, तेही कारण नसताना. लक्षात घ्या मित्रांनो, शनी न्यायप्रिय आहे आणि जिथं सत्य आहे ना तिथं शनीची बाधा नाही. तो तुम्ही हवेत गेला असाल ना तर तुम्हाला जमिनीवर आणून ठेवतो. खूप ठिकाणी असा समज आहे की शनीची 7.5 असली की खूप हाल होतात. नाही रे. शनीची 7.5 हा प्रकार जो आहे ना तो खूप सोपा आहे. पहिली 2.5 वर्ष तुम्ही जर हवेत गेलेला असाल, तुम्हाला अहंकार झाला असाल, तुम्ही गर्वोन्नत झाला असाल, तर पहिली 2.5 वर्ष तुम्हाला जागेवर आणून ठेवण्याकरता जे एफर्ट्स घ्यावे लागतात ते न्यायाधीश म्हणून किंवा न्यायप्रिय म्हणून शनी करत असतो. त्या कालावधीत थोडासा स्ट्रगल येतो, थोडीशा चिंता येतात, अभावानं एखादं दुखणंही येऊ शकतं, मनाविरुद्धच्या घटना घडू शकतात, पण त्या हार्मफुल नसतात. तुम्हाला जमिनीवर आणण्यापुरत्याच असतात. हा, तुम्ही जर आयुष्य चोरीमध्ये करून कमावण्यात घालवलेलं असेल तर ते 2.5 वर्ष तुम्हाला निश्चित त्रासदायक जाते. दुसरे 2.5 वर्ष जे असतात ते सेटल होण्याची असतात. त्यावेळेला अटॅक शनी फारसा करत नाही, पण तो तुम्हाला ते नियंत्रणात ठेवतो. आणि शेवटची जी 2.5 वर्ष असतात ते तुमचं जे गेलेलं आहे ते तुम्हाला परत देण्याकरता असतं. म्हणजे जे न्याय्य गेलंय ते न्याय्य परत देणे. हा, त्या कालावधीत तुम्हाला आपण म्हणू की एक प्रकारचा दिलासा मिळत असतो, कव्हरेज होत असतं आणि हरवलेल्या सगळ्या गोष्टी परत मिळायला सुरुवात झालेली असते. त्यामुळं 7.5 हा 7.5 वर्षाचा भयानक प्रकार आहे अशातला भाग नाही. आत्ता सध्या तर आपला तो विषय नाही, पण तुम्हाला माहिती करता सांगितलं. कारण शनीला कायम आपण असं म्हणतो की एखाद्याच्या मागे शनी लागला की त्याचं वाईट होतं, असं काही नसतं.
उलट त्याच्या मागे शनी लागलाय तर तो न्यायप्रिय झालाय असं समजा तुम्ही. तो सत्यप्रिय झालाय. त्याच्या एम्समध्ये, ध्येयांमध्ये, धोरणांमध्ये बदल झालेले आहेत आणि जे बदल चांगले आहेत, सुखावह आहेत, जे समाजोपयोगी आहेत. असं त्याच्यावर तुम्ही जर रॉबिनहूड स्टाईलने विचार केला की मी मोठ्या लोकांचं घेतो आणि छोट्या लोकांना देतो, तर ते सत्यप्रियता नाही. ते अधिकार तुमच्याकडं नाहीये. तो मोठा असेल तर त्याला शनी जागा आणून ठेवल, तो छोटा असेल तर त्याला शनीवर नेऊन ठेवल. तुम्ही नका त्याच्याकरता काही गडबड करू. हो, लोकांना उगाच असं वाटतं की मी न्यायासनावर बसलो, मी करतो ते बरोबर आहे. तसं नसतं. शनी तुम्हाला तुमची चूक बरोबर दाखवून देतो. शेवटी कसं आहे माहिती का, तो न्यायप्रिय आणि सत्यप्रिय ग्रह आहे. रविपुत्र आहे, म्हणजे या जगाला जो चालवतो तो सूर्यनारायण, त्याचा तो मुलगा आहे असं मानलं जातं. तो छायाग्रह आहे. त्याच्या अंमलाखाली येणारे बरेचसे, म्हणजे आपण जर जसं उदाहरण धरलं तर त्याची अंमल जिथं सुरू होते, जिथं तो खुश असतो, ती तुळ रास शनीची सर्वोच्च रास मानली जाते. त्याचं आतग्रह मकर, तिथंही शनी हे करत असतो. त्याची खुशीची रास कुंभ, तिथं तो उच्च असतो. म्हणजे आपण जर बघायला गेलो तर पृथ्वी गोलावरच्या अनुदित भागावर शनीची सत्ता जास्त चालते. ती सत्ता जास्त चालते. म्हणजे आता ते जे शनीच्या अंमलाखाली येणारी लोक असतील ते अनुदित भागावर असल्यामुळे ते मे बी संध्याकाळी जास्त इफेक्टिव्ह ठरत असतील. त्यांचं रात्र हा वर्किंग डे असेल किंवा काम करण्याचे हे जास्त असते त्यांचे, त्यावेळेला उर्मी एनर्जी. एक माझ्या बघण्यातल्या आलेला किस्सा म्हणून मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडं आम्ही नुकतेच SSC येथे झाल्यानंतर एका कंपनीत कामाला लागलेलो होतो. आता ही गोष्ट 30-40 वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेला सिस्टीम अशी होती की सकाळी 7 ते 3 फर्स्ट शिफ्ट, 3 ते 10 सेकंड शिफ्ट आणि रात्री 10 ते सकाळी 7 नाईट शिफ्ट. तर माझ्याकडे एक माझा त्यावेळेला आम्ही टेक्निकल कामात होतो, त्यावेळेला आमचा फोरमन होता. तो सेकंड आणि थर्ड शिफ्ट करण्यात कायम खुश असायचा. फर्स्ट शिफ्टला तो मरगळलेला असायचा. जस्ट एकदा मला खूप उत्सुकता होते, माझं त्या कालावधीत या विषयावरचं वाचन होतं, म्हणून मी एकदा बोलता बोलता त्यांना म्हटलं, बॉस आप कुंभ राशि के हो क्या? तो म्हटलं हाँ यार, तुम्हें कैसे पता चला? नहीं, जस्ट लगा इसलिए पूछा. काय झालं किंवा शनीच्या अंमलाखाली बरोबर मध्येला येणारा, जे बघा तूळ, वृश्चिक, धनु, मकर, यांना कस मकरेला मध्य संपतो आणि अनुदित भागाचा एंड चालू होतो, ती कुंभ रास, ती उदित होत असताना या माणसाचा जन्म झालाय. आणि त्यामुळे तो सेकंड म्हणजे अनुदित भागावरच्या ज्या ज्या ड्युटीज आहेत त्या ड्युटीजच्या वेळेला प्रचंड उत्साहीन प्रखर असतो. याच उदित भागावर तो आला, म्हणजे सकाळी 7 ते 3च्या ड्युटीवर आला की थोडा उत्साह त्याला कमी वाटायचा, डेपाळलेला असायचा. हे एक अगदी जनरल आणि कॉमन मी हे केलेलं आहे, पण हे तुम्हाला तुमच्याबाबत तपासून बघू शकता. तुमच्याच असं नाही, तुमचे सहकारी, मित्र, मैत्रिणी यांच्याबाबतही तुम्ही ते तपासून घेऊ शकता. तर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊ.